नमस्कार. मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा. यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे महाराष्ट्रात बिग बॉसच्या माध्यमातून धुमाकूळ घालणारा सूरज चव्हाण आणि 2 वर्षापूर्वी ज्यानं बिग बॉसमध्ये मजा आणली तो अभिजित बिचुकले. ही 2 माणसं अशी आहेत की ज्यांनी बिग बॉसला, मराठी बिग बॉसला एका उंचीवर पोचवून ठेवलं. आता सूरज चव्हाणबद्दल लोकांमध्ये बरीच उत्सुकता होती. त्याच्या आधी तो टिकटॉक स्टार वगैरे होता आणि त्यानंतर इंस्टाग्रामवर वगैरे तो व्हिडिओ टाकत असे. नवीन टीव्ही बोले होतो, नवीन खोका. अगं पिलू, तू मला दिला ना धोका. बघ तुला खाऊन गोळीगत कसा देतो तू, पण ठोका. बिंगली शॉट असला ना, बुवाम बोलतील, काय काय करतील. मग माझ्या समोर असलं नाही त्याला, मला नाही आवडत. परंतु त्याचा खरा परिचय बिग बॉसच्या माध्यमातून झाला. त्याची निवड झाल्यानंतर अनेकांनी त्याला नावे ठेवली की कशा पद्धतीनं तुम्ही निवड करताय वगैरे. आणि त्याचा परिणाम असा झाला की सूरज चव्हाणबद्दल महाराष्ट्रातून उत्सुकता वाढली आणि त्याच्याविषयी जास्त सर्च होऊ लागलं. आता आजच्या या विषयामध्ये सूरज चव्हाण आता चांगल्या पद्धतीनं बिग बॉसमध्ये खेळत आहे आणि त्या बिग बॉसमध्ये रंगत आलेली आहे. विशेषतः रितेश देशमुखमुळं आता जर का या बिग बॉसमध्ये जसं गेल्या वेळच्या बिग बॉसमध्ये अभिजित बिचुकल्यांना त्या कार्यक्रमात खास रंगत आणण्यासाठी परत आणण्यात आलं, तसं यावेळेला आणतील का आणि आणलं तर काय गोष्टी घडतील. याशिवाय सूरज चव्हाण आणि अभिजित बिचुकलेमुळं जो TRP बिग बॉसचा वाढलेला आहे की अशी जी पात्र की समाजामध्ये असे काही लोक आहेत की ते लोकांना आवडतात. काही लोक त्यांच्याबद्दल नाकम ओरडत असतील, परंतु त्यांच्याबद्दल अनेकांना उत्सुकता असते आणि त्यांच्याकडून करमणूक होते. जीभ हसडीने एकाची तिथे येऊन काय तुम्हाला मस्ती आल्यात का? जर तुम्हाला बोलायचंच होतं. सूरज आणि अभिजित बिचुकले यांच्यातील आपण काही साम्य स्थळ जर बघायची म्हटली तर दोघंही सूरज बारामती तालुक्यातील एका खेड्यागावातला, जिथं तो गुरंढोरं राखत असे, त्याचं मातीशी नातं होतं. आणि अभिजित बिचुकले सातारासारख्या निम्न शहरी भागातील. दोघंही अत्यंत गरीब परिस्थितीतून वर आलेले आणि दोघे तसे दिसायला बोलायला भोळे वाटतात, पण तसे चाणाक्ष आहेत. अभिजित बिचुकले जो स्वतःला कवी मनाचा राजकीय नेता असं संबोधतो, तसं सूरज काय स्वतःला संबोधत नाही. पण दोघांची एक खासियत आहे की दोघे तोंडात येईल ते बोलतात. त्यांचा कोणाला दुखवायचा विचार नसतो, पण ते जे प्रामाणिकपणानं ज्या भावना व्यक्त करतात ते लोकांना आवडतं. त्यांचं जे प्रांजळ मत असते ते. विशेषतः या दोघांचा बिग बॉसमध्ये प्रवेश होण्याच्या आधी हे दोघं तिथल्या जे महिला खेळाडू असतील किंवा जे कन्स्टेस्टंट असतील त्यांच्याशी कसं वागतील किंवा काय, याच्याबद्दल अनेकांच्या मनात शंका होती. परंतु दोघांनीही ते पाळलं आणि सगळ्यांच्या मनात आदराचं स्थान मिळवलं. दोघे असे आहेत की त्यांना जवळच्या लोकांनी फसवलेलं आहे. सूरज चव्हाणला सुरुवातीला त्याचे जे व्हिडिओ वगैरे झाले त्या माध्यमातून त्याच्या मित्रांनी वगैरे त्याच्या स्वभावाचा फायदा घेत फसवलं. अभिजित बिचुकलेला पण ज्या वेळेला तो बिग बॉसमध्ये होता त्यावेळेला ऐन भरात असताना बिग बॉसचा खेळ, त्यावेळेला त्याला इथं काही लोकांनी खंडणीच्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं बिग बॉसमधील त्याचा सहभाग अनिश्चित झाला होता. परंतु त्याच्या सुदैवानंतर काही गोष्टी चांगल्या घडत गेल्याने तो नंतर बिग बॉसमध्ये गेला. त्याच्यानंतर हिंदी बिग बॉसमध्ये पण तो गेला. दोघांनाही आधी
जे स्वतःला मोठे किंवा शहाणे लोक समजत होते ते सिरियसली घेत नव्हते. पण आता दोघेही सेलिब्रिटी झालेत महाराष्ट्राच्या दृष्टीनं. सूरज चव्हाण पहिल्यापासून जे व्हिडिओ वगैरे टाकले टिकटॉकवर तसे अभिजित बिचुकलेनं टाकलेले नव्हते. आता या दोघांच्यात साम्य स्थळ बघितली, जर फरक बघायचं म्हटलं तर अभिजित बिचुकले हा पत्रकारांच्या घेऱ्यात रमणारा माणूस आणि राजकीय मतं व्यक्त करणारा किंवा अगदी मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधानांपर्यंत पद भूषवण्याची इच्छा असणारा, जी भविष्यात अशक्य आहेत आणि अनेक निवडणुका लढवून लोकांच्यात चर्चेचा विषय ठरणारा, वादग्रस्त विधाने करणे वगैरे. त्यामुळे त्यानं जास्त काही व्हिडिओ बनवले, पण सूरज चव्हाण सारखं त्याने त्यात सातत्य ठेवलं नाही. तरी पण तो बिग बॉसमुळं प्रकाशात आला आणि त्याचं जे आधी ज्या पद्धतीनं चाललेलं होतं रुटीनचं, त्यात एक वेगळं पण आलं आणि पण त्याचा त्याला जास्त फायदा उठवता आलेला नाही. सूरजचं बोलणं जे एकदम साधं बोलणं आणि थोडंसं त्याची जी पर्सनॅलिटी आहे ग्रामीण भागातील, अस्सल ग्रामीण, ती थोडीशी दादा कोंडके यांच्या स्टाईलकडं थोडीशी झुकणारी आणि अभिजित बिचुकलेची पर्सनॅलिटी थोडीशी नाना पाटेकरांच्या टाईप आणि वागणं आणि बोलणंही तसंच रॅश बोलणं, अगदी विचार न करता अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं. या दोघांच्या बाबतीत आणखीन त्यांच्या भविष्याबद्दल बोलायचं म्हटलं तर सूरजची लोकप्रियता आता शिगेला पोचत आहे. बिग बॉसमध्ये तो जिंकेल किंवा उपविजेता होईल किंवा एवढं आहे. जर सूरज बाहेर पडला बिग बॉसच्या आत्ताच्या तर बिग बॉसचा TRP एकदम कमी होईल, जसं अभिजित बिचुकले बाहेर पडल्यानंतर झालं होतं त्या पद्धतीनं. आता सूरजला भविष्यात चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यानं आत्ताच 2 मराठी सिनेमांमध्ये काम पण केलेलं आहे. तसं अभिजित बिचुकलेला अजून चान्स मिळालेला नाही मराठी किंवा हिंदी सिनेमांचा. सूरजला दुसरा एक फरक ह्या दोघांचा सांगायचं म्हणजे सूरजला एवढे फोन येतात त्याच्या व्हिडिओजमुळे किंवा बाकीच्या गोष्टींमुळे आणि त्याला कार्यक्रमाला वगैरे लोक बोलवतात आणि त्याचा फोन सतत सुरू असतो. अभिजित बिचुकलेचं असं आहे की त्याचेच फोन इतरांना सुरू असतात, त्यामुळं तो काय जणांना नको झोप असं करतो. आता सूरज हा राजकारणापासून दूर आहे, त्याला राजकारणातलं काही कळत नाही आणि अभिजित बिचुकलेंना राजकारणाशिवाय त्यांच्या डोक्यात दुसरा काही विषय नसतो. सूरज सोशल मीडियातून सूरजचा उदय झाला. अभिजित बिचुकलेंची गोष्ट वेगळी. सूरजचं शिक्षण काहीच नाही, त्याला 1-2 अगदी बिग बॉसमध्ये तुम्ही बघितलं असेल 50 पासून पुढचे आकडे सुद्धा म्हणता येत नाहीत. अभिजित बिचुकले ग्रॅज्युएट झालेले आहेत आणि त्यांचं इंग्रजी पण चांगलं आहे. सूरजनं सोशल मीडियामधून सूरजचा उदय झाला आणि अभिजित बिचुकलेने थेट पत्रकारांच्या घेऱ्यात कायम राहणं आणि वादग्रस्त मतं व्यक्त करणं, निवडणुकांना सामोरं जाणं, अशा प्रकारांमुळे ते लोकप्रिय झाले होते आणि त्याचा फायदा बिग बॉसने उचलला, त्यांनाही त्याचा फायदा झाला. सूरजची भविष्यातील स्वप्न बघायची झाली तर एकदम छोटी स्वप्न आहेत. म्हणजे ते अभिजित बिचुकलेंची मुख्यमंत्री, आमदार, खासदार होईन असे सारखे नाहीत. आता एक परवाच्या एका मुलाखतीत यूट्यूबच्या बघितलं तर त्याची स्वप्न साधे आहेत. त्याच्या घरी जो नातेवाईकांचा कोंडाळा आहे, त्याला आई वडील नाहीत, बहिणी आत्या वगैरे आहेत. तसं अभिजित बिचुकलेंकडं काय जास्त कोंडाळा वगैरे नाही आणि त्याची स्वप्न ती साधे आहेत. तो बोलून सुद्धा दाखवतो. आता तो एवढा लोकप्रिय झालाय, त्याच्याकडे पैसा भरपूर आलेला आहे आणि येत राहणार भविष्यात आणि त्याची मॅनेजमेंट सांभाळणार असं कोण नाही. त्याला लग्न पण करायचे आणि त्याची इच्छा आहे की मला बायको अशी हवी की माझी सगळी मॅनेजमेंट आणि व्यवहाराचं काम बघेल.
तर त्याची ती इच्छा पूर्ण हो अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. दुसरं असं की या बिग बॉसमध्ये सूरज असताना आता सूरजचा स्वभाव किंवा त्याची एकूण पर्सनॅलिटी आणि अभिजित बिचुकलेंची पर्सनॅलिटी यात थोडं साम्य आहे, थोडं फरक आहे. परंतु हे दोघे समोरासमोर यावेत आणि त्यांची मस्ती व्हावी, भांडणं व्हावी, जुगलबंदी व्हावी अशी एक महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांची अपेक्षा आहे. आता सोनी टीव्हीवाले किंवा बिग बॉसचं जे मॅनेजमेंट वगैरे बाकीचं बघतात ते या पद्धतीनं सूरज चव्हाण आणि अभिजित बिचुकलेंची जुगलबंदी बिग बॉसच्या घरात घडवून आणतात का हे बघायची मलाही उत्कंठा लागलेली आहे. बघूया आपण, समजा तसं काय झालं तर आपण नंतरच्या भागात भेटू. नमस्कार.